फ्रेंड. हाय काकू. काय बरं आहे का? हा बरं आहे काकू. या बॅट बॉल खेळायला. अरे बो राजा, चालतो का बॅट बॉल खेळायला? उच्च बस रे भाऊ तू. पूर्ण रान मोकळं झालंय आपलं. काय बो राजा, पूर्ण रान पण मोकळं झालंय. राव रे मजा येईन साली मग. मी बॉल घेऊन आले, टाईट बॅट घेऊन या. अरे बो राजा, काकू बॉल घेऊन येते. तुझ्याकडे आहे का कडक बॅट? नाही रे भाऊ, माझ्याकडे कडक बॅट नाहीये, पण दांडा एकदम कडक. पाय भाऊ विचारून काकूला चालन का? टाईट बॅट असणाऱ्यालाच एंट्री आहे. पाय भाऊ, टाईट बॅट वाल्यालाच एंट्री आहे. तू सडेल भटक दांडीत घेऊन आला. निघ बाहेर गाव येडा. तुम्ही टेन्शन घेऊ नका काकू. मी ना उद्या एमआरएफची बॅट घेऊन येतो. मग ना आपण खेळू बॅट बॉल. अप्पा 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 अप्पा. काय झालं रे बाळकू, तुला ओरडाला काय आलडुराला एवढं? अप्पा, मला 20,000 रुपये द्या. कशाला 20,000 रुपये लागतात रे बाळकू तुला? अप्पा, मला एका अर्जंट कामासाठी लागू राहिले. मला माहिती होतं बेटा, तू एक दिवस काहीतरी मोठं काम करशील, म्हणून मी तुझ्यासाठी पैसे जमा करून ठेवले. द्या मग 20,000 रुपये. पण बेटा, तुला कोणत्या कामासाठी लागतं पैसे? अप्पा, मला गोव्याला फिरायला जायचंय. अरे बाळखाऊ, पहिलेच तुम्ही त्या पीटर मध्ये डिझेल टाकू टाकू बेजार आहे. आपल्या कपाशीला पाणी आणि वरून आपल्या शेताचं वीज बिल बी थकीत आहे. तू खुशाल गोव्याला जायच्या गोष्टी करू आला का? अप्पा, तुम्ही वीज बिलचं आहे ना, टेन्शनच घेऊ नका. अरे तर मग फुकट खाऊ तू काय त्या किडण्या ऐकून वीज बिल भरणार आहे का? अहो अप्पा, राज्यातील शेतकऱ्यांना वीज मोफत मिळणार आहे. खरंच का पोरा? आणि हो, महायुती सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना थकीत वीज बिल पूर्णपणे माफ केले आहे. अरे वा बेटा, येत महायुती सरकारनं लयच भारी काम केलं. तरी पण तू जाऊ नको गोव्याला. काय मग गंगूबाई, जेवण झालं का? तुझे क्या लगता है गंगूबाई गू खाती है? बाबा बाबा, कोण आहे तू रे? ते जाऊ द्या, मी कोण आहे? मी ना तुमच्या नातीवर लय प्रेम करतो. काय काय करू शकतो तू माझ्या नातीसाठी? बाबा, मी तुमच्या नातीसाठी काही पण करू शकतो. काय बी करू शकतो? तू माझ्या नातीसाठी गोळी खाऊ शकतो का? बाबा, मला गोळी खायची काहीच गरज नाहीये. मी बिना गोळीचा बी 2 मिनिटाच्या वर टिकतो. काय म्हणला भाड खाऊ तू? तुझी चड्डी काढून ये ना, या म्हशीचा शिंगावर बसवतो तुला. थांबतो. अरे बाप, काय लावडी चोट म्हातारा पळा रे भाऊ. काय माहिती कुठे पेटला सर्व गाण्याचा नवरा. कवा गेली नाही का तू? कुठं? आवर राशन घ्यायला. तिथं राशन तुम्ही आणणार होते ना? आवर मला बँकेत काम होतं. का उपट्याचं काम आहे का तुम्हाला बँकेमध्ये? केळं उरलंय का तुमच्या खात्यामध्ये? अहो नीट बोलत जाईल नवऱ्या सोबत. काय नीट बोलू तुमच्यासोबत मी? एकतर धडावर काम करत नाही तुम्ही. जास्त डोकं नको लावू. तुम्हाला सोबत आणि तुम्ही राशन. राहा ना. मी जायच्या पहिले तुला एक गोष्ट सांगतो, ऐकून घे तू मग. सांगा ना मग काय गोष्ट आहे तर. अगं, तुला माहितीये का, केंद्र सरकारनं पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. खरंच का? हे तर लय भारी काम केलं मग केंद्र सरकारनं. आणि हो, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने अनेकांना पाली भाषा शिकण्यास आणि बौद्ध संस्कृतीचा अभ्यास करण्यास प्रेरणा मिळेल. अरे वा. पण तुला कधीच माझ्यासोबत ना चांगला बोलायची प्रेरणा मिळणार नाही. अहो तुम्ही जाता का उचलू घट्टा? अहो चाललो मायरा शिंगून येतो. घागर नळाला लाव, पाणी सुटायला लागलं. अरे काय झालं, नाता रडाला रे? बाबा, मला मॅडमनं मारलं. अरे काय होऊन मारलं माझ्या नाताला सोन्यासारख्या? मला गाणं म्हणायला लावलं होतं. असं कोणतं गाणं म्हणलं तू ना की मॅडम तुला एवढं वरपला? काय मी नका? चोली के पीछे क्या है, चोली के पीछे. अरे बाळ गहू, असं गाणं म्हणतं का कोणी मॅडम समोर? अहो बाबा, माझ्या मनात नाही ध्यानात नाही, चुकून म्हणलं मी ना ते गाणं. अरे तुला अक्कल आहे का? तू अन्न खातो का शेण खातो? तुला माहितीये का आपल्या देशामध्ये काय काय होऊ राहिलं? हा, असं काय उरालं आपल्या देशात? अरे पोरा, आपल्या मराठी भाषेला सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा दिला. अरे वा बाबा, हे तर खूप भारी काम केलं केंद्र सरकारनं. आणि पालघर जिल्ह्यात वाढवण मध्ये आशिया खंडातले सगळ्यात मोठे बंदर आणि महाराजांच्या राजमुद्रेचा नौदलाच्या झेंड्यावर समावेश केला. अरे वा, हे तर खूपच छान झालं. अरे पोरा, हे तर काहीच नाही. लंडन मध्ये बाबासाहेबांचे घर विकत घेऊन तिथे स्मारक बांधले. खरंच का बाबा? आणि हो, देशातील सर्वात मोठी सेमी कंडक्टरची कंपनी नवी मुंबईत बनवली आहे. 12,000 कोटी आणि 84,000 कोटीच्या फॅक्टऱ्या. कोणकोणत्या फॅक्टऱ्या हो बाबा?
इलेक्ट्रिक गाड्या बनवणारी JSW कंपनी 27,000 कोटी, स्कोडा 15,000 कोटी, टोयोटा 21,000 कोटींची कंपनी. अरे वा बाबा, हे तर लय भारी काम केलं केंद्र सरकारनं. अरे आज स्वस्त काम पाहिजे देशाच्या विकासासाठी. अहो बाबा, तुम्हाला आहे ना एक गोष्ट सांगू का? सांग ना. मी ना लय डिप्रेशन मध्ये चाललोय. अरे वा, किती आनंदाची गोष्ट आहे. तर बाप तर कुठे गेला नाही, तू चालला. काही पैसे लागले तर घेऊन जाय बर का. अरे हो बाबा, डिप्रेशन म्हणजे मी लय टेन्शन मध्ये गेलो. काय म्हणा, लवड्याचं टेन्शन आहे तुला. त्याचं भाकरीचं तू मादर चोदा निघडून. माईचा बाळकू बाबा झाला. बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, बाई लवकर या. आता राहिले का हो बाबा? अरे काय म्हणतो ना तू बा. अरे बाप, लय मूड मध्ये दिसू राहिले लय भारी भारी गाणे. बापरे, चाटडपणा करू नको. काय काम आहे ते सांग. बाबा मी काय म्हणतो, काय? आता आहे ना सगळे सण संपू राहिले, आपण आहे ना मस्त पार्टी करू गड्या. अरे वा 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 वा. काय काय कशीन बाळा तू सांग मला. मी ना चिकन मटन मच्छी एकदम खाऊ आपण दाबून. पण त्याचं बिल कोण भरण. तुम्ही भरशाल ना बाबा. अरे माझ्या लवडा काय तू निघडून लावड्या. हो आजी उठ बर का इडून. माझे मित्र राहिले 2-4 पोरं नंतर ये. अरे पोरं येऊ दिला आता मुलीवर बसू दे कुणाच्या. काय करायचंय मला? त्याच्या तोंडात गांडा दिला सुपारीचा कांड. पोरं येतात, पोरं काय बुल्ला करणार आहेत का काय मोह का सेट वाकडे करणार आहेत मग. कुठे बसले की उठा बाहेर वा, बाहेर वा. बापाचा आहे का काय गणफी. हो, आजी असं शिवाय देऊ नका बरं का. तुम्हीच बसा घरामध्ये. माझे मित्र आहे ना, मी बाहेर बसवतो. का देख रहा माधर चौथ. वाघाचा आवाज येतो ना. उत्तर जंगलामध्ये वाघ आहे. मला लोक सांगत होती तो वाघ आहे म्हणून. फालतू फसलो यार आपण इथं. अरे मांजरीचा आवाज असेल रे तो. तो केळाचा केळं फसलं का? तो वाघाचा आवाज आहे ना, मांजरीचा आवाज आहे का तो? अरे मग आपण जंगलामध्ये येले वाघाचा आवाज येणार रे. तुला भीती नाही वाटत का? अरे मला काय आलं भीती वाटन. अरे मी स्वतःच वाघ आहे. तुझ्या समोर जर वाघ आला तू काय करशील? अरे मी काय आहे, मी स्वतःच वाघ आहे ना. मला नाही भीती वाटत. जाऊ दे. तसं तू काय करशील. मी तर हागूनच दिन पॅन्टामध्ये. अरे काय इकडे त्यांच्या लावले नाही भाऊ तू ना. हागला काय केळ. ए भाड खाऊ शुभ्या, मस्त आला का तू. नाही माजला का तू ते सांग. कशाला रिकामे धंदे करतो तू. अरे तू कुठं गेला ते तरी सांग. अरे ती प्रज्ञा काय म्हणते पाय बर का. तिला तू आठवण येऊ राहिली बेटा. अरे झवाड्या शुभ्या, कुठे गेलाच र. तुला तर माझी आठवणी ना, आणि मला राव तुझी आठवणी यायली र. हे बघ, कारलं भाकर खात होते. तू म्हणायचा ताई कारलं भाकर केलं तर मला पण द्या. हो ए भाड खाऊ शुभ्या, लवकर ये. तिच्यासोबत काय हिसाब किताब आहे तेवढं निपटून फरार व्हाय. काय चालू आहे सुनबाई. काही नाही. काय राहिले गवत. काय उतर धंदा या. नीट बोल ना. अहो आबा नीट तर बोलते ना मी. गवतच काढ राहिली ना. काय झालं आता. झाली का लाडकी बहीण योजना ढूस. काय झाली ढूस. काय झाली ढूस. मी ऐकलंय की लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले म्हणून. कोण सांगलं तुम्हाला. काही नाही, ते लोक म्हणत होते म्हणून म्हणलं. लोक काही पण सांगतील. तुम्हाला माहिती नाही ना, तर अशा पुंग्या गोष्टी सांगू नये. मग तुला काय माहितीये ते सांग. अहो आबा, सरकारने नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे 7,500 रुपये महिलांच्या खात्यात पहिलेच जमा केले. मग तू इथं गवत काढू करून राहिली. अहो मी हे गवत वगारला घेऊन चालले. खरंच का. आणि हो आबा, आता निवडणुका संपल्यानंतर महायुती सरकार जर परत सत्तेत आली तर डिसेंबर महिन्यापासून पैसे परत सुरुवात होतील. म्हणजे लोक एकच काय म्हणाले की योजना बंद झाली म्हणून. अहो आबा, ती सगळी अफवा आहे. सांगणाऱ्याची बी रणकी चटणी आणि ऐकणाऱ्याची बी रणकी चटणी. बस बस सुनबाई, एवढा हळाकडा नको देऊ. हो सदा भाऊ, मी ना ऐकलंय की तुम्ही त्या रम्याच्या बाबाची विडी चोरून पिली म्हणे. अरे बाप, कमाल सोडा, सदा भाऊ ना. एक जैसा हाल तेरा मेरा, इश्क है मिसाल तेरा मेरा.
अरे वा, डायरेक्ट जी भेट टॅटू आयटमचा. तुला जर एवढंच प्रेम होत आलं ना तर एक टॅटू ढुंगणार बी काढून घे. बाई मी तर तोंडाने जेवते, तुम्ही कशाने जेवता? बाई आम्ही काय हाको, आम्ही गांडीनं जेवतो आणि तोंडानं हाकतो. गुड नाईट मंग्या भाई. गुड नाईट आणि मुतून झोपा. बरं झालं तुम्ही नाही सांगलं, नाही तर आम्ही चड्डीतच मुतणार होतो. रे भाऊ मला मुतीन घेऊ दे पहिले. हा मुतलो लवकर. अरे क्यों रे छोटे, फटाके जलाना क्या? दुकान के लोग के लौड़े. भगवान. अरे पोरा हो, कुठे चालले? कुठे नाही बाबा, चाललो शेट. हा माझा नवरा आहे. माझ्या नवऱ्याला संडास लागली पतली. काय उपाय असेल तर नक्की सांगा कमेंट मध्ये. कमेंट मध्ये कशाला? मी डायरेक्ट तोंडावर सांगतो ना. एक काम करा काकू, प्लंबरच्या दुकानात जा, 3.5 इंचाचा एल्बो पाईप आणा आणि तुमच्या नवऱ्याच्या पाठीमागून फिट करा. नाही संडास दाबून ढसत असं लेंडूक पडले तर मग नाव बदलून ठेव जा. नमस्कार मावशी, मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का, की आजकाल कोणते लोक नशिबवान राहतात? नशीबवान राहतात ते लोक ज्यांच्या खांद्यावर रात्री 2 टंगड्यांचं वजन राहतं. मायला लई चपली रे बाबा ही बाई. चल लीजिए, अपन नाना को पूछते कि कहाँ के हो. हा चल भाई. अरे क्यों नाना, कहाँ के है तुम? हम तो परतवाड़े के हैं यार. परतवाड़े भी लड़े तुम्हारा. ये माँ की आपत काय को पूछ लिया रे मैंने. चल निकल. यार बाबू, मैं तुम्हारे दिल में रहना चाहता हूँ यार. दिल में तो सभी रहते हैं, लेकिन क्या तुम मेरे गान में रहना चाहोगे? काय में? गान में रहना चाहोगे? यार मैं उसमें नहीं रहूंगा यार, या गू की बदबू आएगी. आग तो यार अजय मला लई भूक लागली यार, काहीतरी खायला बनव यार, मला बहुत भूक लागली आहे. तू टेन्शन नको घेऊ, मी मला आयटमला सांगतो बनवायला. काय झालं तुला सांग. तू एक काम कर, वहिनीले 2 अंड्याचा ऑमलेट बनवायला सांग. हा ठीक आहे ठीक आहे. एक काम कर बाई, तू ये ना 2 अंड्याचा आमलेट बनव फटाफट. मला तोंडात घेऊन गेली गदा भोकी. मी नाही का तूच खा आम्ही मस्त. काल मी बी नाही खाल्लं बाबा, काय नशिबात पडले याला भावकाची. चालू मी बी घरी.